झी 24 तास एक पाऊल पुढे. सार्वजनिक बांधकामातल्या भ्रष्टाचाराविषयी आपण चर्चा करतो आहोत. किरीटजी, या भागाची सुरुवात तुमच्यापासून मला करायची आहे. प्रश्न असा आहे, लोकांना जो साधारणपणे प्रश्न पडलेला असेल तोच प्रश्न एक सामान्य माणूस म्हणून मला सुद्धा पडलेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स होतात, टक्केवारीसाठी प्रत्येक जण झगडतो आहे, बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये लाखो रुपये मोजले जात आहेत. हे पैसे नेमके पोचतात कुठे? हे पैसे कुणासाठी मोजायचे आहेत आणि ही सिस्टीम सगळी कशी चालतीये नेमकी? कुणासाठी हा पैसा? ही एक गोष्ट खरी आहे की आपण जो लोकशाहीचा मार्ग अवलंबिलेला आहे त्यात 2% ते 4% भ्रष्टाचार हे आपण गृहीत धरलाय आणि सिस्टमनी तो मान्य केला आहे. झालं असं की थोडं एक आणखीन पाऊल पुढे नेतो तुम्हाला की 98 ते 2007 10 वर्षात आपलं जे आर्थिक विकास ते 6, 8, 10% झाला. 2007 नंतर भ्रष्टाचार एकदम वर आला आणि आता 20% हा सर्रास याचं स्वरूप झालेलं आहे. 20% म्हणजे याचं मला पार्टनरशिप दे, मग ते माझ्या मुलाच्या नावाने, बायकोच्या नावाने की बेनामी कंपनी किंवा सुनांच्या नावाने. आणि याची व्यापकता इतकी वाढायला लागली की जसं मी आपल्याला एक उदाहरण देतो की खुलेआम मगरुबी. आता हे संदीप बेडसे कोण आहे मला काय, मी त्याला आयुष्यात कधी भेटलो की नाही माहित नाही, पण संदीप बेडसेची एवढी हिंमत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इतकं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नावाने एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या जातात आणि या जाहिरातीत म्हणजे ही एक पेपरातली जाहिरात, त्यात कोणाचे फोटो, छगनराव भुजबळ, समीरराव भुजबळ, पंकजराव भुजबळ. म्हणजे आम्ही काय करतोय, आम्ही भ्रष्टाचाराला राजमान्यता देण्याचा प्रयत्न करतोय. यातला पैसा कुठून कुठे पोचतो त्याच्यावर सांगतो आणि नंतर थांबवता कसं येणार हे सांगतो. आपल्याला माहित आहे की मुंबई महाराष्ट्रात जागेचे भाव प्रचंड वाढले. त्याचं कारण हे आहे, हा भ्रष्टाचाराचा पैसा पार्क करणं, ज्याला अकाउंटच्या भाषेतलं शब्द आहे पार्क करणं. एक बँक लोकर मध्ये पार्क केला जातो, दुसऱ्या सोनं विकत घेतलं जाते, तिसऱ्या शेत जमीन, कारण किती असते शेत जमिनीत एग्रीकल्चर लँड मध्ये वाईट हार्डली 30% वाईट पेमेंट आहे, चेक पेमेंट 20 ते 30%, बाकी सगळं भ्रष्टाचाराचं काळं नाणं. फ्लॅट मध्ये अशीच परिस्थिती, म्हणून रिअल एस्टेटचे भाव वाढत चाललेले आहेत. हा पैसा आधी 2 ते 4% मध्ये वाटप व्हायचं, आता हळूहळू 20% आणि पार्टनरशिप आणि जॉईंट व्हेंचर ही स्थिती झालेली आहे. याला थांबवता निश्चित येऊ शकते. माझं असं म्हणणं आहे की दर पृथ्वीराज चव्हाणांमध्ये धमक असेल, करून दाखवायची, याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटी आहे. हे तर मी 15-20 चिखलीकरांचे नावं दिली हो. सगळ्यात पहिलं हे संदीप बेडसेना आत्ताच्या आता सस्पेंड केलं पाहिजे, कारण गव्हर्नमेंट सर्वंट एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षाची स्वतःला जोडून घेतो. 30 एप्रिलचा जाहिराती त्यांनी काय कुणाला दिलं होतं? दुसरी गोष्ट, जे मी 2 डझन इंजिनियरांचा बायका मुलांच्या कंपनीचे नावं दिली. आज पीडब्ल्यूडी सेक्रेटरी मुखर्जींना भेटलो, अज्ञान दाखवतात, मला म्हणतात कायदे के हिसाब से आप बोल रहे हो सही है, इनमें से किसी ने डिस्क्लोज नहीं किया है और खुद के क्षेत्र में तो पत्नी और बच्चों को कॉन्ट्रैक्ट दे नहीं सकते, और नहीं दे सकते तो सस्पेंड क्यों नहीं कर रहे हो मुखर्जी साहब? क्या आपके बैंक अकाउंट में पैसे आ रहे, या आपको भी 2% में से पैसे मिल रहे हैं क्या? या तुम्ही गावकऱ्यांना मंत्र्यांना करा या 2 डझन इंजिनियरना सस्पेंड आणि बघा उद्यापासून सगळे हे 20%चं प्रमाण 2%वर येते की नाही. बिलकुल. मानापुरे सर, ही सगळी परिस्थिती तुम्ही तर जवळून बघता आहात. अशा परिस्थितीत हे होताना मात्र दिसत नाहीये. ह्याचं मूळ कारण काय तुम्हाला वाटतं? हे एक जे विषारी सायकल ज्याला विषय सर्कल म्हणतो ते आहे की धाक राहिला नाहीये? मला मी या मताचं की धाक राहिला नाहीये. आजकाल जी बदलीचे प्रमाण आहे मेरिट बघून नाही केल्या जात. बस सगळेच अधिकारी भ्रष्ट आहे असं नाही म्हणणार मी. त्याच्यात काय आहे, त्यांच्या क्रेडिटकडे बघून मेरिटकडे बघून बदले. एखाद्या कंत्राटदारांनी विरोध केला या सिस्टीमला तर त्याचं नेमकं काय होतं? त्याला अडवणूक, त्याला त्याच्या कामाला
पूर्ण सगळं त्याचं काम फायनल नाही होत, त्याला पेनॉल्टी लावला जातो. त्याला जो त्रास, मानसिक त्रास, छळ, आर्थिक त्रास, आता सूर्यवंशीजी म्हणाले का एक कंत्राटदार तो पूर्ण आपलं भांडवल इकट्ठा बाजारातून पैसा घेऊन हे सगळं काम करत असतो. त्याला जवळजवळ आयुष्यातनं उठवलं जातो. बिलकुल. सूर्यवंशी सर, अशी परिस्थिती असताना आता काय नेमकं आपल्या समोर आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? काय करायचं? ज्याला व्यवस्थित व्यवसाय करायचा आहे त्यांनी काय करायचं? स्कोप आहे का सध्याच्या व्यवस्थेमध्ये? साहेब, खरं तर जर व्यवस्थेच्या विरोधात जर आवाज उठवला ना तर तो माणूस त्या सिस्टमच्या बाहेरच जातो. अर्थात मी ठेकेदारी आता 2-4 वर्षापासून करत नाही, सोडून दिली. पण त्या व्यवस्थेत सिस्टममध्ये असताना माझं एवढं धाडस झालं नसतं, ही वास्तविकता आहे. का तर मी माझ्या आकांक्षेसाठी, म्हणजे माझ्या मानसिक दुःखासाठी माझ्या कुटुंबाला मी डावा नाही मांडू शकत. माझ्याबरोबर माझं कुटुंब जोडलंय, मी त्यांना रस्त्यावरती नाही आणू शकत. म्हणून मला ते नाइलाजास्तव सर्व सहन करावं लागतं. बिलकुल. परंतु म्हणजे काही चांगल्या माणसांचा उल्लेख करणं पण अपरिहार्य आहे. कारण मी काही लोक असे पाहिलेले आहेत, ह्या पीडब्ल्यूडी मध्येच राहून पीडब्ल्यूडीच्या ह्या भ्रष्टतंत्राविरोधात लढताना मी पाहिलेत. मी इथं असताना, म्हणजे काम करत असताना, एक सुप्रिटेंडेंट इंजिनियर होते देबडवार साहेब म्हणून. तर मी कधी त्यांना पैसे घेताना पाहिलेलं नाही. कोणीही त्यांच्या बाबतीत पैसे घेतात असं म्हणत नाही. आणि इव्हन एवढंच नाही की त्यांच्या काळामध्ये एवढे मोठे कामं झाले नाशिकमध्ये, की नाशिकमध्ये कधीही एवढे मोठे कामं नाही झाले. आणि दोन्ही प्रकारची उदाहरणं आहेत. दोन्ही प्रकारची उदाहरणं आहेत, मात्र दुसऱ्या प्रकारातली वाढायला लागले, हे सध्याचं दुर्दैव आहे. अंकुश काकडे माणसं उलटे जास्त एफिशियंटले. बिलकुल. अंकुश काकडे साहेब, जर त्या खात्याच्या मंत्र्यांनी ठरवलं, मनावर घेतलं, तर सध्याची परिस्थिती जी आहे ती किती टक्के बदलू शकते? नाही, थोडं सिस्टीममध्ये जर आपण बदल करू शकलो, मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे ठेकेदारी कोणाला द्यावी, की किंवा ज्याच्या जो अधिकार पदावरती आहे त्याच्याशी संबंधित असलेले नातेवाईक मंडळी असतील, मित्रमंडळी असतील, किंवा त्याच्या संस्था असतील, अशांना जर का आपण ठेके द्यायचं कायद्याने रद्द केलं तर या ठिकाणी बरेच अंशी आपण त्याच्यावरती नियंत्रण आणू शकू. नाही, अंकुश काकडे, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की जर मंत्र्यांनी ठरवलं या खात्यातला भ्रष्टाचार जो 30% 40%वर गेलाय तो किमान आपण 5% खाली आणूया, किती स्कोप आहे? मंत्र्याच्या हातात किती आहे हा भ्रष्टाचार थांबवणं? किती टक्के स्कोप? नाही, मी 5% नाही 5% तरी का, म्हणजे आपण एक प्रकारे त्याला कायदेशीर स्वरूप देतोय. 5% देखील नाही. भ्रष्टाचार सरकार असलं. आता तुम्हीच 5% नको असं म्हणता, ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे अधिकृत जो किरीट सोमय्यांनी म्हणलं की तो गृहीत धरलेला आहे, तोही नको असं तुम्हीच म्हणताय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून. हे अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. हो, नाही, पण किती स्कोप, किती मंत्र्यांनी ठरवलं तर किती हा भ्रष्टाचार कमी होऊ शकतो? निम्मा होऊ शकतो, पाऊण होऊ शकतो, पाव होऊ शकतो, संपूर्ण जाऊ शकतो? मंत्र्यांना किती स्कोप आहे एवढा आम्हाला फक्त सांगा. आपलं प्रशासन यंत्रणा प्रभावीपणे काम करत असेल आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी सुद्धा वाममार्गाने कॉन्ट्रॅक्ट्स मिळवायची नाही अशा प्रकारचा मनाशी निर्णय केला आणि त्याला जर का मंत्र्यांनी साथ दिली तर हे भ्रष्टाचाराचं प्रकरण 0% देखील येऊ शकतं. आणि ते आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. सर्व राजकीय पक्ष असतील, प्रशासन असेल, किंवा अशा प्रकारच्या अभियंत्यांच्या किंवा कॉन्ट्रॅक्टर्सच्या संघटना असतील, त्यांनी देखील याच्यामध्ये सहभागी होऊन एक नेमकी काहीतरी योजना, आपण ठोस योजना तयार करायला हवी. बिलकुल. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर महाराष्ट्राला प्रश्न पडला असेल की एवढं सगळ्याच पक्षाच्या सगळ्यांनाच कळतंय, कंत्राटदारांना सुद्धा नेमकं काय चाललंय हे माहिती आहे, सत्ताधारी पक्षाला सुद्धा हे कसं थांबवायचं माहिती आहे, तर मग हे नेमकं करतंय कोण, होतंय कसं, आणि हे थांबणार, हे सगळं जर थांबवायच्याच मानसिकतेतनं आहेत, हे सुरूच झालं नाहीये असंही सगळ्यांचं जर म्हणणं आहे, जर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे, तर मग नेमकं चाललंय काय हा प्रश्न मात्र कायम राहतो. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, पीडब्ल्यूडीत भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांसह मंत्री देखील जबाबदार आहेत का? 90% लोकांना असं वाटतं की होय, मंत्री जबाबदार आहेत. 10% लोक नाही म्हणतात. मंत्र्यांच्या अपरोक्ष भ्रष्टाचार होऊ शकत नाही असं महाराष्ट्रातल्या 90% लोकांचं म्हणणं आहे. मंत्र्यांपर्यंत किती गोष्टी पोहोचतात, किती गोष्टी पोहोचत नाहीत, हा जरी वादाचा मुद्दा असला तरी सुद्धा मंत्र्यांच्या
डोळ्या आड राहून मंत्र्यांना कल्पना न येता अशा प्रकारे भ्रष्टाचार होऊ शकतो यावर सध्या तरी महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवायला तयार नाहीये. तसा तो होत असेल तर तो कसा होतो हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं. तर ते कधी कळेल याची आपण वाट बघूया. मात्र सध्या तरी भ्रष्टाचार व्हायला नको असं सगळेच म्हणतात. मात्र भ्रष्टाचार होतोय हे काय गणित आहे हे सोडवण्याचा आपण प्रयत्न करत राहूया, कारण सध्या तरी याचं उत्तर मिळताना दिसत नाहीये. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल किरीट सोमय्या, अंकुश काकडे, गिरीश मानापुरे आणि राजेंद्र सूर्यवंशी तुम्हा चौघांचेही मनापासून धन्यवाद. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.